नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कथा भाऊबीजेची. एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक म्हातारी राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीचे लग्न झाले होते आणि ती दूरदेशी राहत होती. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या मुलाला आपल्या बहिणीच्या घरी जाणे जमत नसे. बहिणीच्या घरी देखील सासरचा गोतावळा मोठा असल्यामुळे तिला देखील यायला जमत नसे. एका वर्षी दिवाळीमध्ये त्यानं विचार केला की यावेळेस भाऊबीजेला आपणच आपल्या बहिणीच्या घरी जावे. त्याने आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी चोळी घेतली. आपल्या लेकीला भाऊ भेटायला जाणार म्हणून आई देखील आनंदात होती. त्या काळात वाहतुकीची काही जास्त साधने उपलब्ध नव्हती आणि त्यामुळेच तो आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायीच निघाला. एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेत नदी लागली. ती नदी त्याला म्हणू लागली, मी तुझा काळ आहे, मी तुला आता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल. तेव्हा तो त्या नदीला म्हणाला की मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे. खूप वर्ष झाले आम्ही एकमेकांना भेटलो नाही. तेव्हा मला आत्ता जाऊ दे आणि बहिणीस भेटून झाल्यावर येताना तू मला वाहून घेऊन जा. नदीला ऐकून दया येते. ती मागे सरकते आणि त्याला म्हणते की येताना मी तुला सोडणार नाही. नदीला वंदन करून तो पुढे जातो. ती नदी पार केल्यावरती पुढे थोड्याच अंतरावर त्याला एक नाग भेटतो. तो नाग त्या मुलास म्हणतो, मी तुझा काळ आहे, मी आता तुला दंश करणार. तेव्हा तो त्या नागास पुन्हा सांगतो की मी बऱ्याच वर्षापासून माझ्या बहिणीला भेटलेलो नाही. आत्ता दिवाळी सुरू आहे, उद्या भाऊबीज आहे, मी तिला भेटतो आणि येताना तू मला दंश कर. त्या भावाचे हे बोलणे ऐकून नागही गहिवरतो आणि त्याला सांगतो, ठीक आहे, तू तुझ्या बहिणीस भेट, पण येताना मी तुला सोडणार नाही, मी तुला दंश करणार. तो भाऊ त्या नागाचेही आभार मानतो आणि पुढे जाण्यास निघतो. आता तो एक डोंगर पार करून दुसऱ्या जंगलात शिरतो. तेव्हा त्याच्यासमोर एक वाघ येतो. तो वाघही त्याला सांगतो, मी तुझा काळ आहे. तेव्हा भाऊ म्हणतो, भाऊबीज आहे, बहीण माझी वाट पाहत असेल, माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, मी तिला जाऊन भेटतो आणि येताना तू मला खा. त्याचे हे बोलणे ऐकून वाघही शांत होतो आणि त्याला सांगतो की तू तुझ्या बहिणीला भेट, भाऊबीजेला ती तुझी वाट पाहत आहे, पण येताना मात्र मी तुला खाणार, हे तू लक्षात ठेव. त्याचे आभार मानून तो भाऊ पुढे निघतो. अशा तऱ्हेने तो आपल्या बहिणीच्या घरी जातो. तो दारातून बहिणीला आवाज देतो. तेव्हा बहीण सूत कातत असते. ती भावाचा आवाज ऐकते, पण तितक्यातच त्या सुताचा कात तुटतो. तेथे असे मानले जात असे की जर सुताचा कात तुटला तर ते अशुभ असते आणि म्हणून ती भावाचा आवाज ऐकूनही त्याला पुन्हा प्रतिसाद देत नाही. भावाला वाईट वाटतं की मी इतक्या दूरून बहिणीला भेटण्यासाठी आलो आहे, पण बहीण मात्र साधा मला प्रतिसाद देखील देत नाही आणि तो निराश होऊन माघारी जाण्यासाठी वळतो. तेवढ्यातच बहीण विणत असलेल्या त्या सुताचा कात पुन्हा झुळतो. बहीण तशीच उठते आणि दाराशी पळत जाते आणि आपल्या भावाला आवाज देते. भाऊ निराशेने तिच्याकडे पाहतो. तेव्हा ती घडला प्रकार त्याला सांगते. भावाला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. तिला काय करावे तेही सुचत नसते. ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि तिला विचारते, आपल्या घरी आपली प्रेमाची जवळची व्यक्ती घरी आली तर काय करावे. तेव्हा तिची मैत्रीण तिला चेष्टीने सांगते, तू तेलाने घर सारव आणि तुपात तांदूळ शिजव. बहीण इतक्यात आनंदात असते की तिला मैत्रीण नेमकं काय सांगत आहे तेही लक्षात येत नाही आणि ती धावत पळत घरात येते आणि तेलाने घर सारवते आणि तुपामध्ये तांदूळ शिजायला टाकते. बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेलं घर वाळत नाही आणि तुपात शिजवलेला टाकलेला तांदूळ शिजत नाही.
भावाला मात्र खूप भूक लागलेली असते. तो तिला सांगतो, ताई मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ग. ती पुन्हा तांदळाकडे पाहते तर ते काही शिजलेच नव्हते. म्हणून ती पुन्हा पळतच शेजारणीकडे जाते आणि तिला सांगते की अगं तू सांगितल्याप्रमाणे मी तेलाने घर सारवले, तुपात तांदूळ शिजायला टाकले, पण तांदूळ काही शिजत नाही ग आणि घर काय वाळत नाही. तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली, अगं मी तर तुझी चेष्टा केली होती, तू तर खरंच तसंच केलं. आता घरी जा आणि दुधात तांदूळ टाक आणि शेणाने घर सारव. बहीण पुन्हा लगबगीने घरी येते, दुधात तांदूळ टाकते आणि शेणाने घर सारवते. ती पटकन खीर बनवते. भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो. त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते. नंतर भाऊ घरी जाण्यास निघतो. बहीण प्रेमाने जात्यावर गहू दळते आणि त्याला लाडू बनवून देते. ते लाडू तो बरोबर घेतो. त्याच्या मनात येते की बहिणीने इतके प्रेमाने लाडू दिले आहेत, पण मी तर हे लाडू घेऊन घरापर्यंत पोचू शकत नाही, कारण पुढे माझा काळ, वाघ, नाग आणि नदीच्या रूपात उभा आहे. पण तो काही न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि निघतो. तितक्यात थोड्या वेळात तिची मुलं घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून तिला बोलू लागतात. तेव्हा तिने भावासाठी बनवलेले लाडू घेते आणि मुलांना खाण्यासाठी देऊ लागते. पाहते तो काय, ते लाडू हिरवे झालेले असतात. ती धावत पळत जात्याकडे जाते आणि पाहते तो काय, त्या जात्यात एक मेलेला साप पडलेला असतो. हे सारं पाहून ती खूप घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला त्या दिशेने पळत सुटते. तिच्या मनामध्ये खूप सारे बरे वाईट विचार येऊ लागतात. ती विचार करते की हे विषारी लाडू खाऊन माझ्या भावाला काही झालं तर नसेल ना. ती वाटे सर्वांना विचारत भाऊ ज्या वाटेने गेला त्या वाटेने जाऊ लागते. बरेच अंतर पुढे गेल्यावरती तिला एक माणूस भेटतो. ती त्याच्याकडे विचारणा करते. तेव्हा तो तिला सांगतो की पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे. हे ऐकून ती खूपच घाबरते. तिला वाटते की हे विषारी लाडू खाल्ल्यामुळे माझ्या भावाला विषबाधा झाली असावी आणि ही धावतच सुटते आणि झाडापाशी जाऊन भावाला हाक मारते. तिचा आवाज ऐकून भाऊ उठतो आणि तिला विचारतो, काय झालं ग, तू इतक्या लांब का आलीस? तेव्हा ती त्याला लाडू दाखवण्यास सांगते आणि मग ती भावाला सांगते की हे लाडू विषारी झालेले आहेत. ती तिथे जवळच एक खड्डा खणते आणि त्या खड्ड्यात ते सर्व लाडू पुरून टाकते. इतक्या धावत पळत आल्यामुळे तिला खूप थकवा झालेला असतो. त्यामुळे तिला तहान लागलेली होती. म्हणून ती भावास पाणी मागते, पण तिच्याकडेही पाणी नसते आणि म्हणून ती जवळपास कुठे पाणी आहे का तो पाहतो आणि पण ती भावाला म्हणते की तू पाणी कशाला आणशील, त्यापेक्षा मीच जाऊन पाणी पिऊन येते. आणि ती जवळच असलेल्या तळ्याजवळ जाते आणि तेथील पाणी पिते. तेव्हा तिच्या दृष्टीस एक म्हातारी पडते. म्हातारीला पाहून तिला आश्चर्य वाटते की इतक्या घनदाट जंगलात ही म्हातारी इतकं काय करत आहे. ती म्हातारीच्या थोडं जवळ जाते आणि म्हातारीला विचारते की आजी, आपण कोण आहात? इतक्या घनदाट जंगलात एकट्या काय करत आहात? तेव्हा ती म्हातारी सांगते की मी काळ आहे. एका बहिणीचा एकुलता एक भाऊ तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे आणि मी त्याची वाट पाहत आहे. हे ऐकून ती बहीण खूप घाबरते आणि विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षांनी भेटण्यासाठी आला आहे. थोडीशी हिंमत करून ती त्या म्हातारीला यावरती उपाय विचारते. तेव्हा ती म्हातारी म्हणते की त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या, त्याला वाईट बोलली, त्याच्यासोबत वेडी बनून राहिली तरच त्याचे प्राण वाचतील आणि त्या भावावरती 7 वेळा काळ घालणार आहे. पण यातून जर का त्या बहिणीने त्या भावास वाचवले तर पुढे जाऊन कुणी त्याच्या केसाशी धक्का लावू शकणार नाही. आणि हे सारं ऐकून ती बहीण लगेचच ठरवते, मी माझ्या भावासाठी वेडी झाली तरी चालेल, पण मला काही करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहेत. त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते
की मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येत आहे. तेव्हा भाऊ तिला सांगतो, ताई, पुढे वाघ, नाग आणि नदी माझा काळ बनून उभे आहेत. आणि हे ऐकून ती भावास म्हणते की तू इथेच थांब, मी लगेच घरी जाऊन येते. त्यानंतर जाऊन येते आणि आपण दोघे सोबतच घरी जाऊ. घरी गेल्यावरती घरातून मांस, दूध आणि साडीचोळी घेते. ती लगेचच भाऊ जिथे थांबला आहे तिथे पोचते. त्यानंतर दोघेजण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. जंगलातून जात असताना वाघ भावासमोर येतो. वाघ भावाला खाण्यासाठी पुढे सरसावणार तेव्हा बहीण त्याच्यासमोर मांस टाकते. तो वाघ ते मांस घेतो आणि जंगलात निघून जातो. आणखी थोडे पुढे अंतर गेल्यावरती नाग भावाला दंश करण्यासाठी येतो. तेव्हा ती लगेचच त्या नागाला दूध देते. नाग दूध पितो आणि निघून जातो. जंगल पार करून ते दोघे नदीजवळ पोहोचतात. आता नदी त्याला बुडवण्यासाठी येते. तेव्हा बहीण लगेचच तिला साडीचोळी देते आणि तिची पूजा करते. त्यामुळे नदी लगेचच मागे सरकते. त्यानंतर ते दोघेही घरी पोचतात. घरी पोचल्यावरती तो आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे माझे 3 वेळा प्राण वाचवले आहे. पण तेव्हा मात्र की त्याला ती शिव्या देऊ लागते आणि खूप वाईट साईट बोलून अपशब्द बोलू लागते. काही वेळानं ती अगदी वेड्यासारखीही करू लागते. सर्वजण तिची ही अवस्था पाहून हैराण होतात की ही अशी का वागत आहे. सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात, पण ती मात्र वेड्यासारखीच वागत राहते. त्यामुळे सर्वजण तिला वेडी झाली असे समजतात आणि वेडी वेडी म्हणून चिडवू लागतात. ती रोज रोज आपल्या भावास शिव्या देत असे आणि त्याला अपशब्द देखील बोलत असे. थोड्या दिवसातच तिच्या भावाचे लग्न ठरते. आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे, पण ती तुझ्यासाठी नशीबवान आहे, कारण ती आली आणि तुझे लग्न जमले. आता तुझा साखरपुडा ठरला होता. तेव्हा ती आपल्या भावास शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली की अगोदर माझा साखरपुडा करा आणि त्यानंतरच याचा साखरपुडा करा. तिला फार समजावूनही ती काहीही समजून घेत नव्हती. तेव्हा तिला एक वृद्ध महिला म्हणाली, तुझी बहीण तशी पण वेडीच आहे. तिला सांग की तुझा साखरपुडा आहे. तेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तुझ्या बाजूलाच बसव. तिला काय कळतं. बहिणीला देखील हेच हवं असतं की काहीही करून तिला भावाशेजारीच थांबायचं असतं. जसा साखरपुडा सुरू झाला तशी मंडपात आग लागली. पण बहीण मात्र सावध असल्यामुळे ती लगेचच ती आग विझवते. पुन्हा एकदा भावावरचं संकट टळतं. आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होते. तेव्हा तेथेही वेडेपणा करू लागते. ते सर्वांना सांगू लागते की आधी माझे लग्न लावा आणि त्यानंतरच त्याचे करा. तिचे वेडेपणामुळे तिला लग्नात देखील भावाच्या जवळच उभे करतात आणि त्यानंतर लग्न लागतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडू लागतो तेव्हा ती सांगते की पुढच्या दाराने नाही जायचं, मागच्या दाराने जा. ती काही ऐकत नसल्यामुळे तिच्या मनशांतीसाठी नवरदेवाला पुढच्या दारानं न नेता मागच्या दाराने बाहेर काढतात आणि तितक्यातच पुढच्या दाराचा सर्व मंडप खाली कोसळतो. पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाचवते. आता घरी गेल्यानंतर ती पुन्हा सर्वांना सांगते की मी माझ्या भावा आणि वहिनीसोबतच झोपणार आहे. तेव्हा सर्वजण तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती आपल्या हट्टाला पेटलेलीच असते. मला नवरा नवरीच्याच खोलीत झोपायचं आहे. काहीही करून ती ऐकायलाही तयार नसल्यामुळे सर्वजण त्या गोष्टीसाठी होकार देतात व ती नवरा नवरीच्या खोलीतच झोपते. भाऊ आणि बहिणी झोपी जातात, पण तिला मात्र झोप येत नाही. ती जागसुद्धाच असते. मध्यरात्रीच्या वेळी त्या खोलीत एक नाग येतो. बहीण मात्र जागीच असते. ती जशी त्याला पाहते तशी लगेच कुऱ्हाडीने त्याचे 3 तुकडे करते आणि 3 तुकडे टोपलीकडे झाकून ठेवते आणि आता मात्र ती बिनधास्तपणे झोपून जाते, कारण आता तिच्या भावावरचा धोका पूर्णपणे टळला होता.
आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धास्तपणे झोपली होती. सकाळी नवरा नवरी उठून जातात, पण तिला मात्र जाग येत नाही. तिची आई सर्व पाहुण्यास म्हणते की पुन्हा ही उठली तर वेड्यासारखीच करेल, आणि म्हणून मी पटापट आवरून घेते. आई सर्व पटापट आवरते आणि पाहुण्यांना देखील आपापल्या घरी रवाना करते. बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते की घरात कोणीही पाहुणे मंडळी नाहीत. तेव्हा ती आपल्या आईस विचारणा करते की सर्व पाहुणे कोठे गेले? तू सर्वांना लगेच इथे घरी बोलव. आणि त्याप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना पुन्हा घरी बोलवते. आणि मग ती सर्व पाहुण्यांना सांगते की मी वेडी नाही. माझ्या भावावरती जीवाचं संकट होते. काळ त्याच्या मागे लागला होता. त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरील हा धोका टाळण्यासाठी मी त्याला वाईट साईड बोलले आणि वेड्यासारखी वागले. हाच एक उपाय होता आणि म्हणून मी तसे वागले आहे. आत्ता मात्र माझ्या भावावरचा काळ टळला आहे. रात्री देखील एक नाग त्याचा काळ बनून आला होता, पण मी त्याला मारून टाकले आणि त्याचे तुकडे टोपलीखाली झाकून ठेवले आहेत. सर्वजण आज जाऊन टोपलीखाली पाहतात, तो तेथे खरंच नागाचे तुकडे पडलेले असतात. तेव्हा सर्वांचा बहिणीवरती विश्वास बसतो की ती जे बोलत आहे ते खरे आहे. तेव्हा ती सांगते की आत्ता माझ्या भावावरील संकट टळले आहे, त्यामुळे अगोदर माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग तुम्ही सर्व तुमच्या घरी जा. तेव्हा बहीण भावाला ओवाळते. भाऊ तिच्या पाया पडतो आणि तिचे खूप आभार मानतो. बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते. अशी ही भाऊबीजेची कथा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.